नमस्कार. सर्वपित्री अमावस्या स्पेशल. उघडले स्वर्गाचे दार भाग 2. स्थळ स्वर्ग. इमिग्रेशन काउंटर. काळ सध्याचाच. जोशी काका 13 दिवसांचा प्रवास करून एकदाचे स्वर्गाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर हलगत उतरले. थोडा अंतराळ लॅग होता. पहिलाच एवढा अंतराळ प्रवास ना. मरण्याचा अनुभव काही आधी घेता येत नाही ना. फर्स्ट आणि लास्ट. एक ग्लास अमृत प्यायले तशी त्यांना तरतरी आली. आपल्याबरोबरचे सगळे परवाने त्यांनी नीट तपासून पाहिले. 88 वर्षांपूर्वी बारसं झालं तेव्हाचा पासपोर्ट होता. मग त्यावर मुंज, विवाह इत्यादी लसी घेतल्याचे शिक्के. आणि मग आत्ता काल परवा 12व 13व्याचं श्राद्ध केलं आणि व्हिसा मिळाला. व्हिसा मिळता क्षणी जोशी काका स्वर्ग प्रवासाला निघाले. घराणं मोठं. आजोबा दशग्रंथी ब्राह्मण. सर्व उपास तापास, चतुर्थी, एकादशी सगळं नीट पार पाडलेलं आयुष्यभर. बँकेत एकदा जे चिकटले ते ती नोकरीसुद्धा इमाने इतबारे केली. त्यातून कधी कुणाला दुखावलेलं नाही एका शब्दाने. निर्व्यसनी निरोगी जीवन. त्यामुळे जोशी काकांना खात्री होती की आपण स्वर्गातच जाणार. व्हिसा मिळाला तशी तर त्यांची अगदी खात्री पटली. स्वर्ग त्यांना अक्षरशः 2 बोटं दूर राहिल्यासारखं वाटलं. त्या आनंदात कावळ्याच्या रूपात येऊन लगेच आपल्या पिंडाला पण शिवले ते. उगाच पृथ्वीवर राहिलेल्यांची खोटी नको ताटकळत उभं राहून. इमिग्रेशन काउंटरच्या रांगेत उभं असताना त्यांना हिची खूपच आठवण येऊ लागली. आता एकदा इमिग्रेशन क्लिअर झालं की मालतीची भेट होईल या जाणीवेने जोशी काका चांगलेच उतावीळ झाले. उगाचच 2दा रांगेबाहेर जाऊन अमृत कूलरमधून अमृत पिऊन आले. गेल्याच वर्षी स्वर्गवासी झाली होती ही. नेहमी म्हणायची, मी अहेवपणीत जाणार. पुढे जाऊन सगळी तयारी करून ठेवेन मी स्वर्गातही. मग तुम्ही या तुमच्या सोयीने कधी ते. तर जोशी काकांनी पण वर्षभरात आपलं स्वर्गाचं तिकीट बुक केलं. इमिग्रेशन काउंटरवर चित्रगुप्त दूत बसलेले होते. त्यांच्यासमोर पाप पुण्याचा सगळा रेकॉर्ड स्कॅन करून तयार होता. जोशी काकांनी आपली सगळी कागदपत्रं त्यांच्यासमोर ठेवली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघू लागले. चित्रगुप्त दूत मान हलवत म्हणाला, बाकी सगळं ठीक आहे, पण स्वर्गाच्या शीतल आणि आल्हाददायक वातावरणातही जोशी काकांना घाम फुटला. आता नरकात पाठवतो की काय या कल्पनेने. बाकी सगळं ठीक आहे. दान धर्म, उपास तापास, नोकरी चाकरी, कुटुंब, आई वडिलांची सेवा असं सगळं केलंय तुम्ही. कोणाची भांडण तंटा पण नाही, काडीचंही व्यसन नाही. पण पर्यावरणाची अजिबात काळजी घेतली नाही तुम्ही. कचरा वेगळा करायचात पण तो नावाला. ओल्या कचऱ्याच्या बिनला आतून प्लॅस्टिकची काळी पिशवी लावायचात की. सगळंच मुसळ केरात. घरी पार्टी असली की दरवेळी डिस्पोजेबल प्लेट, कप, ग्लासेस आणि असं बरंच काही. या सगळ्यामुळे तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स वाढत आहेत. जोशी काकांच्या घशाला कोरड पडली. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. हाताशी आलेला स्वर्ग निसटून जाणार असं वाटू लागलं. चित्रगुप्त दूत त्याच्या स्क्रीनवर बघत पुढे म्हणाला, ओ श्रीयुत जोशी, भाग्यवान आहात तुम्ही. सध्या आमच्याकडे पितृपक्ष ऑफर सुरू आहे. त्यात तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांची गोळाबेरीज करून पाप पुण्य क्रेडिट दिलं जातं. सौ मालती जोशी तुमच्या पत्नी, राईट? हो हो. कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत जोशी काका उत्तरले. मिसेस जोशींचा पुण्य स्कोअर एकदम टॉप आहे. त्या खूप पर्यावरण स्नेही आणि दक्ष होत्या असं दिसतंय. तेव्हा या पितृपक्ष ऑफर अंतर्गत मी तुम्हाला स्वर्गात येण्याची अनुमती देतोय. पण एक अट आहे. दरवर्षी 15 दिवस कावळ्याच्या रूपात जाऊन पृथ्वीवर जायचं आणि जे कोणी पर्यावरणाला हानिकारक वागले असतील त्यांच्या पिंडाला शिवायचं म्हणून नाही. तिकडून निघालेच नाहीत लोक की इकडे उगाच इमिग्रेशनला गर्दी होणार नाही. जोशी काकांनी त्याला कसंबसं थँक्यू म्हटलं आणि अंतराळ तळाच्या बाहेर आले. बाहेर पाऊल टाकतात तो मालती काकू त्यांच्यासाठी मातीच्या भांड्यात चहा घेऊन वाटच बघत उभ्या होत्या. दमला असाल अंतराळ प्रवासाने आणि सारखं अमृत पिऊन पिऊन, म्हणून खास तुमचं अमृत घेऊन आले मी. जोशी काकांनी पाणावल्या डोळ्यांनी हिच्याकडे बघत मस्त चहाचा घोट घेतला आणि म्हणाले, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. मिजो. सर्वपित्री अमावस्या 2023. आजचा बोनस. तुमची बाकीची पापपुण्य काही माहिती नाही.
पण पर्यावरण रक्षणाचा आपला स्कोअर अवश्य तपासून पहा ही विनंती. पितृपक्ष ऑफर सगळ्यांनाच मिळेल असं नाही. चला, कामाला लागा. नमस्कार.